बंडू खांदवेसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल। लोहगावमधील आमदार बापू पठारे मारहाण प्रकरणातील बंडू खांदवेसह 14 जणांवर गुन्हा। विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बंडू खांदवे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता। सत्यकी सावरकर यांचा न्यायालयामध्ये अर्ज। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्या प्रकरणात राहुल गांधी यांना न्यायालयात वैयक्तिक हजर राहून स्पष्टीकरण देण्याचा आदेश देण्याची अर्जातून मागणी। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांना 1,25,00,000ची मदत। आज मुख्यमंत्री फडणवीस यांना चेक सुपूर्द केला जाणार। पुणे शहरातील बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि स्थापत्य विषयक कामं केली जाणार असल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। दिवाळी आणि छठ पूजेसाठी पुण्याहून जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या 1,000हून अधिक फेऱ्या होणार। रेल्वे आरक्षण फुल झाल्यानं रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पुणे मेट्रोने रविवारी प्रवासी संख्येतील महत्त्वाचा टप्पा पार केला। मार्च 2022 पासून आतापर्यंत सुमारे 10 कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती। कमी गाड्या असतानाही टप्पा लवकर पार केला, मेट्रो प्रशासनाची माहिती। पुण्यात नातेवाईकाने वारंवार केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे 13 वर्षीय मुलीला HIV लागण। आजारपणामुळे ससूनमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर। पुण्यातील रस्त्यावर बेकायदा फ्लेक्ससह आता थेट प्रिंटर मालकावरही कारवाई होणार। पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू। पुणे मेट्रोचा विस्तार विमानतळ आणि कोंढवा येवलेवाडी परिसरापर्यंत होणार। मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निविदा मागवण्यात आली असून मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास सोपा होणार।